मित्रांनो, राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनासह निराधारांसाठी राबविल्या जाणाऱ्या मानधनांच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांचं जे काही आधारशी संलग्न बँक खातं आहे त्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा केले जाणार आहे। यामध्ये आता अनुदान आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, ज्या काही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जातात या योजनांचं मानधन, या योजनांचे अनुदान हे डीबीटीद्वारे बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये देण्याची प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू करण्यात आलेली आहे। ऑगस्ट 2024 पर्यंत या प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश प्रत्येक विभागाला सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने प्रत्येक विभागाच्या माध्यमातून याच्यावरती ठोस कारवाई करायला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। निराधारांसाठी राबविल्या जाणाऱ्या ज्या काही मानधनांच्या योजना असतात यांचे मानधन हे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून तहसील कार्यालयाकडे पाठविले जातात। तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या त्यांच्या असलेल्या मानधन बँकेकडे जमा करण्यात येतात आणि बँकेच्या माध्यमातून बँकेच्या सोयीनुसार व बँकेच्या अस्पष्ट धोरणाप्रमाणे या पात्र असलेल्या लाभार्थ्यांना निराधार नागरिकांना त्यांचे अनुदान वितरित केले जातं व दुर्दैवाने बऱ्याच वेळा या ठिकाणी नागरिकांना हे अनुदान मिळविण्यासाठी मानधन बँकेमध्ये जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी बँकेमध्ये हेलपाटे मारावे लागतात। बँकेच्या माध्यमातून वेळेमध्ये हे मानधन वितरित केले जात नाही। सरकारचा उपलब्ध निधी असून सुद्धा लाभार्थ्यांना हे अनुदान वेळेत मिळत नाही आणि या सर्व त्रासापासून या वृद्ध नागरिकांची व निराधार व्यक्तींची सुटका करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ठोस पावले उचललेली आहेत आणि यासाठीच या वृद्ध अर्थात निराधार नागरिकांना जे काही मानधन दिले जात आहे अशा मानधनाचा जे काही अनुदान असते ते अनुदान आता वितरित करत असताना डीबीटी प्रणालीच्या द्वारे त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये जे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र असतील अशा लाभार्थ्याला आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणे गरजेचे असणार आहे। बँकेला आधार कार्ड लिंक असेल तरच डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जाते। यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर लिंक करायला पाहिजे, जेणेकरून अनुदान जमा झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला घरबसल्या मेसेजद्वारे अनुदान मिळाले की नाही याची खात्री होते। योजनेच्या अंतर्गत मानधन आपल्या खात्यामध्ये जमा झाले आहे म्हणून आपल्याला बँकेमधून जाऊन ते तपासण्याची गरज पडत नाही। याचबरोबर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक असणे गरजेचे आहे, तर त्याचे देखील फायदे वृद्ध नागरिकांना होणार आहेत आणि अशा प्रकारे या संपूर्ण योजना आता तलाठी कार्यालयाकडे 31 मे 2024 पर्यंत जे काही निराधार योजनेचे लाभार्थी असतील त्यांना त्यांचे कागदपत्रे जमा करण्यासाठी 31 मे 2024 पर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या सूचनानुसार याचबरोबर आपल्या महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून दिलेल्या निर्देशानुसार ऑगस्ट नंतरचे जे काही अनुदान असतील किंवा जे काही मानधन असतील हे पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून वितरण करण्याचे स्पष्ट निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून 31 मे 2024 पर्यंत पात्र लाभार्थी जे काही आहे या योजनेचे त्यांनी आपल्या बँक खात्याला आधार संलग्न करून घेणे गरजेचे असणार आहे। तर मित्रांनो, निराधार योजना असतील किंवा ज्याही मानधनाच्या योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे काही मानधन लाभार्थ्यांना दिले जातं या लाभार्थ्यांचं मानधन आता त्यांच्या डीबीटी म्हणजेच आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे। तर याबाबत थोडक्यात असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। मित्रांनो, या ठिकाणी उपयुक्त माहितीसह आपण नाविन्यपूर्ण योजना घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।